कार्यक्रमाचे सर्व साक्षीदार हा खऱ्या अर्थानं आर्ट इज लॉंग अँड टाईम इज फ्लीटिंग असं म्हटलं जातं. परंतु काही मान्यवरांच्या प्रतीक्षेमध्ये आपला हा एवढा वेळ त्याचा अपव्यय आपल्याकडून झालेला आहे. मी सर्वांच्या वतीनं एक दिलगिरी व्यक्त करतो आणि या सन्माननीय सचिन सावंत साहेबांच्या ऐन वेळेच्या दौऱ्यावर जे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांच्या ऐवजी मी आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक आमचे अनारवड आणि ज्यांचं वावधन हे साहित्य परिक्षेत्रामध्ये आजही घुमवलं आहे. मला तर कोणी विचारलं की सर्वात लहान कविता मराठी प्रांतामध्ये कोणाची आहे तर ती आदरणीय कस्तुरी साहेबांची आहे. तू तू मी ची तू बरंच काही सांगून झालं कविता त्यांनी लिहिलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी. आदरणीय कस्तुरी साहेब. यांनी मांडलेल्या सूचनेला माझं पूर्ण आनंद आहे. आमचे स्नेही आमचे बंधू कथाकार बबनराव महामुने. कडूबा बनसोडेला जास्त मित्र नाहीत परंतु जेही मित्र आहेत त्यामध्ये बबनराव महामुनेंचं नाव हे निश्चित अग्रस्थानी आहे. आमच्या रेणूचा संबंध होण्यात तत्पूर्वी वर्मनच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कथाकार म्हणून दोघे सण होतो आणि टाकसाळे साहेबांनी मी गेल्यानंतर माझ्यावर वाटतं 10 ते 15 मिनिट कॉमेंट्स माझ्या याच्यावरती केल्या होत्या. मला फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब मी आता गावामध्ये शेतामध्ये आलेलो आहे. प्रश्न असा आहे की रेणू ही महामुने दादांचीच मुलगी नसून आमची सुद्धा सुकन्या आहे आणि हा जो आनंद आहे आमच्या जावयांना जेव्हा पुरस्कार घोषित झाला तेव्हा मी प्रथम फोन दादांना केला की हा सर्व पायगुण आमच्या रेणूचा आहे आणि म्हणून आता हे कौतुक जावयांचं करायचं म्हटल्यानंतर मोठी जबाबदारी असते. परंतु ही जबाबदारी मी पेरलेली आहे आणि काही त्रुट्या जर राहून गेल्या तर पहिल्या भेटीमध्ये आमच्या जावयांनी मला आणि बबन दादांना मोठ्या मनानं माफ करावं हे कार्यक्रम सुरू होण्यातपूर्वी मी या ठिकाणी घोषित करतो. त्यानंतर शिले क्षेत्राशी संबंधित असलेल्या ज्यांचा एक मुलगा विदेशामध्ये डॉक्टर आहे त्यांची मुलगी डॉक्टर आहे. दुसरा मुलगा MBBS MDला कोच आहे. पती शिक्षणाधिकारी आहेत आणि एवढं असून ज्या या साहित्य प्रांतामध्ये आणि शिने क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिभेचा कस लावण्यासाठी धडपडतात त्या मंजुराजे जाधव यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा विचारपीठावरती यावं. मंजुराजे जाधव. एक शायर असा म्हणतो अंबोरे सर, चाहने वालों की मंजिल कड़ी होती है, चाहने वालों की मंजिल कड़ी होती है, हर मुलाकात मोहब्बत की घड़ी होती है, वक्त मिले तो रिश्तों की किताबें पढ़ना, दोस्ती उनके रिश्ते से भी बड़ी होती है. मी मित्रही ज्यांना मानतो ज्यांना मेहुणेही मानतो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय विभागाचे संचालक डायरेक्टर राहिलेले आमचे व्याही आमचे दाजी आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय गजा ताडे साहेबांनी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विचारपीठावरती यावं. ताडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला ते सुरेश अप्पा कबुतरे साहेब हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येत आहेत. आपण जी वेळ घालवली ती दादासाठी घालवली आणि मला वाटतं प्रतिभावंताच्या पाठीवरती थाप मारणे जाणं ज्यांच्यामध्ये आहे त्यामध्ये जिल्ह्यामध्ये असं एक नाव आहे सुरेशप्पा कबुतरे की ज्यांनी एक अखिल भारतीय लेवलचं संमेलन या जिल्ह्याला दिलेलं आहे. ते थोड्यामध्ये या ठिकाणी येत आहेत. डॉक्टर गणेश गायकवाड सृजन आणि सृजन मला वाटतं एका पेशंटसाठी ते थांबले जेव्हा ते येतील तेव्हा ते आपल्या आनंदामध्ये सहभागी होतील. यानंतर काही माणसं पदावर असतात. पदाची गुरमी आणि उर्मी मस्ती आणि उन्मेष त्यांना एवढा चढलेला असतो की त्यांना पायाखाली काही दिसत नाही. काही अधिकारी एवढे मोठे असतात परंतु ते पायाखाली बघून जातात. मला वाटतं घेऊंदे साहेब अप्पर जिल्हाधिकारी असताना या जिल्ह्यावरती
त्यांची फार मोठी माया होती आणि त्यातून एक फार मोठं भव्य आणि दिव्य विहार त्यांच्या सहयोगातून उभारलेला आहे. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेशजी घेवंदे साहेब यांना मी विनंती करतो, कृपया आपण विचारपीठावरती या. जे हात आहे तो एक हात म्हणजे मनोहर पवार शिने कला दिग्दर्शक. मला वाटतंय साहेबांनी कल्पना काढावी आणि पवारांनी त्यात फोट काढावी आणि त्यातून काहीतरी गाळून चांगलं घ्यावं. असं एक चिकित्सक व्यक्तिमत्व मनोहर पवार यांना सुद्धा मी विनंती करतो, कृपया आपण विचारपीठावरती यावं. त्यानंतर मला वाटतं चिखलीमध्ये एक असं नाव आहे पंडितराव देशमुख. माझे मित्र बाबूराव देशमुख आमच्या गावातले होते, ज्यांच्या रक्तामध्ये दानत असते आणि दिलेला शब्द मला वाटतं ते तोडत नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. परंतु श्रीराम नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या नावाला जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर नेण्याचं कसब ज्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं ते आदरणीय पंडितराव देशमुख साहेब, अध्यक्ष श्रीराम नागरी पतसंस्था यांना मी विनंती करतो, कृपया आपण विचारपीठावरती यावं. मला कस्तुरी साहेबांनी ऐकवली, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हा एक गुण माणसामध्ये असला की माणूस वाढतो. त्यामध्ये लाभल्या खडकातून पिंपळाचे झाड झालो, लाभल्या खडकातून पिंपळाचे झाड झालो, रोवून पाय खाली पाषाण फोडून आलो. दाबणारे होते काही दगड आणि धुंडे, मी भटी शोधत त्यातील गगनवेढा वृक्ष झालो. मला वाटतं खऱ्या अर्थानं या शिने क्षेत्रामध्ये गगनवेढा वृक्ष म्हणून ज्यांच्या सावलीच्या आम्हाला मध्ये गरज आहे ते या कार्यक्रमात सत्कारमूर्ती आदरणीय श्रीपाद जोशी साहेब यांना मी विनंती करतो, कृपया आपण विचारपीठावर की मरण अवघड होईल, जगावे असेल की मरण अवघड होईल, हसावे इतके की रडणे अवघड होईल. कुणाशी नाते जोडणे फार सोपे असते महामुनी दादा, पण नाते टिकवावे असे की जे तोडणे अवघड होईल. मला वाटतं हे आपल्या मैत्रीचं नातं हे आपल्या इकडे झालेलं आहे. आता श्रीपाद दादा वरती आहे तर रेणू खाली आहे, मला वाटतं त्याचं होणार नाही. मी सर्वांच्या वतीनं रेणूला सुद्धा विनंती करतो, कृपया आपण विचारपीठावरती आहे. नवा दम आहे, अपेक्षा जास्त आहेत. मी त्यांना विनंती करतो, सर्वांच्या वतीनं त्यांनी अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा, सन्मान करावा. बोलत असेल तर मुंडक्यावर पाय देऊन कसं बोलायला लावायचं हे आम्ही करत असतो. कधी कधी वेळ आली की, पण ती वेळ आमच्यावर आली नाही. अशोक दाभाडे म्हटल्यानंतर एक घोड्यातला कामगार नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे हे एवढंच नाही तर विविध सामाजिक संघटनांमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे ते आमचे स्नेही अशोक दाभाडे कामगार नेत्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आमचे भाऊजी दाजी गजानन तायडे साहेब, गणेश तायडे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करा. अंधारामध्ये सात पाडणाऱ्या माणसाला दिशा दाखवण्याचं काम जे अव्याहतपणे करतात ते आमचे आदरणीय घेवंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आमचे बंधू आदरणीय महामुनी दादा यांनी विनंती करतो की त्यांनी आपल्या परिवाराच्या वतीनं साहेबांच्या ठिकाणी स्वागत केलं. देशोन्नती येऊ शकले नाहीत अशा मोठ्या मोठ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पटशिष्य विद्यार्थी, मला वाटतं कबुतरे साहेबांमुळे आम्हाला त्यांचं दर्शन घडलं. ते कोल्हे साहेब, आदरणीय कोल्हे साहेबांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आले आणि मला वाटतं चिखलीचा कार्यक्रम जर कोणी म्हटलं तर तो महामंडळ अखिल भारतीय लेवलचा कार्यक्रम असा नसेल. एवढा मोठा कार्यक्रम कबुतरे दादांनी त्या ठिकाणी घडून आणला आणि साहित्यिक मेजबानी जिल्ह्याला दिली. मला वाटतं महाभारतामधला कर्ण त्याच्याकडे जाणत असते. दोस्ती कशाला म्हणतात कस्तुरे साहेब, मला वाटतं तुमची दोस्ती जी आहे महाभारतातला कर्ण याला सर्व माहीत होतं दुर्योधन कसा आहे
कृष्णाला सर्व माहित होतं की सुदामा कसा आहे, परंतु जेव्हा दोस्ती बनते तेव्हा इतिहास विसरला जातो. हातात आलेला हात ज्यांनी कधी सुटू दिला नाही, मला वाटतं ते बहुद्रे दादा म्हणजे चिखलीचंच नाही तर आमच्या बुलढाण्याचं सुद्धा भूषण आहेत. कृपया सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं. आणि मी विनंती करतो आमचे बंधू, मला वाटतं या ठिकाणी आमच्या ताई कुल्ली ताई यांना मी निमंत्रित केलं होतं, पण त्या विशाखापट्टणमला गेल्या. त्यांची जागा कुणी भरून काढावी म्हणून आमचे बंधू सिद्धेश्वरजी नवलाखे, प्राध्यापक डॉक्टर सिद्धेश्वरजी नवलाखे या ठिकाणी आलेले आहेत. मी दादांना विनंती करतो की आमच्या परिवाराच्या वतीनं आदरणीय बहुद्रे साहेबांचा आपण तुमचे सन्मान करावा, स्वागत करा. आदरणीय देशमुख साहेबांच्या या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा, सन्मान करावा. निघून जातील पण माझ्यासारखा माणूस मात्र उतरून बसेल की मला तो पट्टा मिळाला नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचा सत्कार राहिला आहे. मी विचारपीठावर मांडणारा विनंती करतो ज्यांच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे ते आपल्या जिल्ह्याचे जावई आणि सिने सृष्टीचं वैभव कमी वयामध्ये ज्यांनी झेप घेतली आणि मला वाटतं त्यांची उंच भरावी अशीच गगनाला मिळावी अशा संधीच्या घेण्यासाठी मी या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व मांडणारा विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी श्रीपाद जोशी असं म्हणेल की श्रवणबाळ मला सांगता येईल माहीत नाही, परंतु श्रवणबाळासारखी सेवा आईवडिलांची ज्यांनी केलेली आहे आणि जे आईवडील सेवा करतात महामंडळ दादा त्यांना कुठली कमी पडत नाही. मला वाटते यांची पावलं आई आणि वडिलांच्या आशीर्वादानं अशीच पुढे पडत राहतील. मी सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय जोशी साहेबांचं स्वागत करावं, सत्कार. सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण आसनस्थ व्हावं. शब्द सारखे आहोत. शब्द हे आमचे शस्त्र आहेत आणि एका प्रतिभावांचा सत्कार जर शब्दानं झाला नाही तर मला वाटतं तो आम्ही आमच्या घराला आणण्यास समजू. मला कस्तुरे साहेब आणि मनोहर पवार यांनी काल संध्याकाळी 9:30 वाजता सांगितलं की आपल्याला त्यांना सन्मानपत्र द्यायचं आहे. यांना निघून जायचं होतं, ती जबाबदारी माझ्यावर टाकली. रात्री 9:30 वाजले होते. मग मी सन्मानपत्र तयार केलं. जेव्हा आतून काही येतं तेव्हा शब्द आपण धावत येतात. मी एक सन्मानपत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. कृपया त्याचं वाचन मी या ठिकाणी करणार आहे. श्रीपाद सुदर्शन जोशी यांच्या नावाने लिहिलं. पहिलं अक्षर जे आहे आयुष्यमान श्रीपाद सुदर्शन जोशी याचे जन्म काय. आयुष्यमान हा कर्तृत्वाने प्रतिभेच्या प्रकाशाने. श्रीपाद या नावासाठी गगन भरल्या उन्मेषाने पाहता पाहता आपण गाठला कलात्मकतेचा दिव्य मनोरा. दमदार चढाया करून फुलवला शिने जगतामध्ये मोर पिसारा. सुनामी ही अशीच असावी आपल्यामध्ये सदैव बसावी. बिंदूच्या तृणपात्यावर सोनेरी सकाळ असावी. शब्दाला आयाम द्यावा पित्यातील सुदर्शनाला. सुदर्शन या नावातील जे शब्द आहे याला शब्द तुझा सापडत नाही म्हणून वडिलांना समोर घेतलेला आहे. यानंतर नसा नसामध्ये मातृभावाची महक असावी गुणार्जनाला. शेवटची ओळ अशी आहे की जो जो जिंकतो जीवन लढाई. जीवनामध्ये आई आणि वडील सोबत असतील तर माणसं कुठलीच लढाई हारू शकत नाही. म्हणून जो जो जिंकतो जीवन लढाई शक्ती आणि सामर्थ्याने
शिल्प शब्दाला आकार लाभला भोंगा या कलाकृतीने कडबा भोसले अध्यक्ष आणि संस्थेवर मी आदरणीय प्रभुदेव दादा आणि आदरणीय देशमुख साहेबांना विनंती करतो की मला वाटतं तुम्हीच या ठिकाणी दादांचं या ठिकाणी हे सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करा. धन्यवाद. या ठिकाणी हे सन्मानपत्र लिहिताना मला महामंडळ दादा काही गोळी आठवल्या. मला वाटतं ते या ठिकाणी उद्धृत महत्वाचे आहेत. आज के दिन गुजरे हैं दौर माझी से पूछो. मी श्रीपादच्या आईंच्या बाबतीत बोलतो. आज के दिन गुजरे हो दौर माझी से पूछो अरे कितने रोए थे तुम मुस्कुराने के लिए. मला वाटतं आईच्या मांडीवरचं रडणं, परिस्थिती जगाताना रडणं आणि आज जे हसू बोललं मला वाटतं ते खऱ्या अर्थानं आज हसूचं चालत झालेलं आहे. आणि मी त्याचे अभिनंदन करतो की आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्यक्ष भेट आमची लग्नामध्ये झाली होती. महामंत्री दादा आणि कस्तुरी साहेबांनी असं बोललो की मला असं वाटतंय की या महाराष्ट्राचा पहिला सत्कार ग्रामीण साहित्य चळवळीकडे जावा आणि म्हणून ते श्रेय मी या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यांच्या भावी वाटचालीला मी उदंड अशा शुभेच्छा देतो. रेणूच्या कस्तुरी साहेबांच्या फिल्ममध्ये काम करते की तरी सुभानराव देशमुख नावाचं पात्र मोठवतो आहे. मला वाटतं कितपत मी ते सफर करील. एक चांगला दिग्दर्शक जर असला, लहान मुलगा सुद्धा चिडी पाहिली की तो बरोबर पाडे वाजतो. मला वाटतं ही माझी पहिली पायरी आहे आणि निश्चितच मी त्यांच्या या ज्या पात्राबद्दल मला त्यांनी निवडलं त्या मला निश्चितच मी सार्थ ठरवील. हा जो कार्यक्रम आहे हा एक औपचारिकता म्हणून कार्यक्रम आहे. यानंतर सर्वांना आमच्या वतीनं या ठिकाणी भोजन आहे. मी सर्वांच्या वतीनं मला वाटतं हा कार्यक्रम या ठिकाणी थांबला असं जाहीर करतो. परंतु या ठिकाणी सर्व मान्यवर आपल्या भावना अभिव्यक्त करतील. या ठिकाणी बोलणारे बरेच होते. मला वाटतं हे सर्व वक्ते आहेत, डॉक्टरेट PhD. परंतु आपण असं करूया वेळेचा अपव्यय टाळून आपण जी काही मान्यवर आहेत मला वाटतं सर्वात प्रथम मी विनंती करतो आमचे दादा आमच्या आधारवर प्रभुदेव दादा की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावनेला वाटतं. आपल्या रेसिडेन्सी क्लबमध्ये ग्रामीण साहित्य चळवळ बुलढाणा यांचे विद्यमान महाराष्ट्र शासनाचा 2019 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भोंगा या मराठी चित्रपटाचं तो कलागौरव या ठिकाणी आयोजित केला. या ठिकाणी काल कस्तुरी साहेबाचा मला फोन आला. रेसिडेन्सीमध्ये आपल्या रेणूताई आणि श्रीपाद जोशी यांच्या इथे एक कार्यक्रम ठेवलेला आहे रिसेप्शनचा. आणि त्यासाठी आपल्याला यायचं आणि म्हणून या ठिकाणी आलो. आत्ताच माझं झेप साहित्याचं जे चिखलीमधलं आपण काम केलं खरोखर या साहित्याविषयी कस्तुरी साहेबांनाच काय ती गोडी लावली असेल आम्हाला ती लावली नाही तर साहित्याचा आमचं कुठेही काही तसा मेलमिलाप नाही. आमचा सामाजिक धार्मिक राजकीय असा पिंड परंतु एक फार मोठं साहित्य संमेलन ज्याचा आम्हाला त्यांनी आले आणि आम्ही हो म्हटलं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये मंडळींनी कला वर्ग जो होता त्यांनी फार मेहनत घेतली आणि माझ्याकडून करून घेतलं ते कार्य. आणि म्हणून हे कार्य फार मोठ्या प्रमाणात कौतुकही तिथून सगळ्या मंडळीकडून झालं की हे आगळं वेगळं साहित्य संमेलन इथं चिखलीमध्ये झालेलं आहे. जागाही फार सुंदर होती मौनी बाबाच्या मठामध्ये.
आणि खरोखर त्या ठिकाणी आम्हालाही खूप आनंद आला. सर्व प्रकारचं जे कवी साहित्य कविरत्न जे पाहायला आम्हाला तिथे मिळाले, त्या ठिकाणी म्हणजे कस्तुरी साहेबांना ते आपले नियम पत्रकार आपले औरंगाबादचे काय त्यांचं नाही साहित्य सभेला आईचं नाव त्यांचं हरणाबाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ तो कार्यक्रम होता. आणि त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी जे लोक हजर होते त्यांनी तर त्याचं कौतुक केलंच, परंतु प्रसार जो व्हायला पाहिजे होता त्यावेळेस खरोखर नंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी म्हटलं की आम्हाला माहीत आलं असतं तर आम्ही आलो असतो, आम्हाला माहीत आलं असतं आम्ही आलो असतो. ते कारण बाबासाहेबाच्या जे घटना आहे त्याची दिंडी ही उंट घोडे लेझिम या मोठ्या चांगल्या वाद्यवृंदासह वारकरी टाळकरी यांच्या सानिध्यात ती दिंडी मठापर्यंत आली. त्याच्यानंतर तो त्यांनी कार्यक्रम घेतला आणि भारुडासारखे कार्यक्रम असो, कवीचे कार्यक्रम असो, आणि आता सांगितलं मान्यवरांनी की बाबासाहेब आंबेडकरांचे शिष्यसुद्धा त्या कार्यक्रमाला आले. आपले ॲडव्होकेट निकम येणार होते, पण काही कारणास्तव झेड सुरक्षा वाढल्यामुळे ते येऊ शकले नाही. कारण त्यांचा झेड सुरक्षा एवढी मोठी होती आणि त्यांचा प्रवास हेलिकॉप्टरचा होता. एकाही हेलिकॉप्टरची मी तयारी करू शकत होतो, परंतु झेड सुरक्षा आणायची म्हटलं तर त्यांनाही हेलिकॉप्टर लागणार होतं. तो बजेट फार मोठं होणार आणि म्हणून त्यांनी त्यांचा प्रतिनिधी झाटे साहेब पाठवले. झाटे आले आणि त्यांनी तिचा तो एक त्यांचं प्रतिनिधी म्हणून ते उद्घाटन केलं आणि खरोखर एक चांगला कार्यक्रम जायचं. त्या दिवशी जे कला सादर झाल्या, जे नृत्य सादर झालं, लंकेताईचं ते भारूड सादर झालं, आपले पवारसाहेब यांच्या कविता त्यांनी तर पूर्ण तो हॉल त्यांच्या कवितानं सजवून टाकला होता सगळ्या ठिकाणी. म्हणून असा एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. मला इथं या कार्यक्रमाला जोशी साहेबांना आणि रेणुताईला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो आणि खरोखर एक आठवण करून या मंडळीने मला आठवण करून माझी जाण ठेवून मला या कार्यक्रमात बोलवलं, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. किंवा इतक्या तुमच्या कला युगामध्ये सिने युगामध्ये एक आमच्यासारख्या माणसाचं कुठंतरी जाण ठेवून या कार्यक्रमाला आपण बोलवलं. असंच प्रेम सतत आमच्यावर राहू द्या आणि आमच्याकडून या कला साहित्याकरता कधीही काही मदत लागली किंवा काही आपल्या अडीअडचणी असल्या त्या आमच्या स्वतःच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून एक शासनाचा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे त्या माध्यमातून आणि मागच्या वेळी चिखली विधानसभा लढवली. थोडं 7-8 हजार मतांचं अंतर आलं होतं आणि मला नक्कीच वाटतं की आपल्या कला गुण ज्यांच्या अंगात आहे, जे या स्टेजवर जे लोक आहेत त्यांचा जर आशीर्वाद याच्यात जर पुन्हा ॲड झाला तर ते 5-6 हजार मतं मिळायला काही टाईम लागणार नाही. कारण मी दुसरं काही मागणार नाही, पण आपल्या कलेचा, कारण आता पुन्हा तुम्हाला 1.5 महिन्यावर आलेली आहे. आमचा इंटरव्ह्यू सुद्धा झालेला आहे. मी आत्ताच कस्तुरे साहेब पवार साहेब यांना म्हटलं आलेली आहे, मी तर तयारच आहे, कारण सेवा करण्यासाठी मी तत्पर आहे. जर याच्यापेक्षाही चांगले जर अधिकार मिळाला शासन दरबारी तर या साहित्य संमेलन असो, कवी संमेलन असो, याच्यासाठी जेही मी तर त्यांना त्यावेळेसच सांगितलं की तुम्ही राज्यस्तरीयवर काय राज्यस्तरीय असो, त्याच्यानंतर म्हणजे काय आपल्या इंडिया लेवलला सुद्धा हे जर कार्यक्रम असले तर ते करण्याची नक्कीच ताकद तुमच्या आशीर्वादानं मला मिळणार आहे, एवढं मी तर सांगतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आता वेळ तुमची आहे. आता मी फक्त काम करणारा माणूस आहे. काम सेवा करून घ्यायची असेल, पुन्हा मोठमोठे साहित्य संमेलन चिखलीमध्ये घ्यायचे असतील, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये घ्यायचे असतील तर तुमच्या आशीर्वादाची नक्कीच मला अपेक्षा आहे. आणि पुनश्च एकदा जोशी साहेबांनी रेणुताईला शुभेच्छा देतो.
आणि सर्व मंचाला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी, या तो मंजिल मिल जाएगी, या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मला वाटतं एक चांगले माणसं तुम्ही बनलेले आहात आणि निश्चितच या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय रामदादा हिवाळे यांना मी विनंती करतो, कृपया आपण श्रीपाददादाचं या ठिकाणी स्वागत करावं. सन्मान कस्तुरी साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले हिरत दादा यांना सुद्धा मी विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी दादाचं स्वागत रामदादा हिवाळे करावं. साहित्य चळवळ बुलढाणा यांच्या वतीनं आज या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सभागृहातील सगळ्यात तरुण, तडफदार, अष्टपैलू आणि साहित्यिक व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट विजयकुमारजी कस्तुरे साहेब, मंचावर उपस्थित असलेले हिवंदे साहेब, त्याचप्रमाणे मंजूराजे जाधव ह्या अभिनेत्री आहेत, गणेशजी तायडे सर, श्री पवार आणि ज्यांचं आत्ताच मुक्त भाषण झालं ते आमचे नेते आदरणीय सुरेश अप्पाजी कबुतरे, ज्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला ते आमचे जावाई सिद्धार्थजी जोशी, श्रीपादजी जोशी आणि आमची मोठी रेणू. समोर उपस्थित असलेले शब्दप्रभू आणि या बुलढाणा आणि चिखली परिसरातून कडुबाजी बनसोडे आणि आजचे तरुण अध्यक्ष यांनी नेमके याच लोकांना का बोलवलं. आता यांच्या समोर, या गर्दीच्या समोर कधी कधी बोलायची सवय असते, पण एकदम दर्दी लोक बसलेले तर खरं म्हणजे जे शब्दप्रभू आहेत, ज्या एका लहानशा शब्दातून खूप मोठा अर्थ काढणारी टीम समोर आहे, साहित्यिक बसलेले आणि ज्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून सिनेसृष्टी गाजवण्याच्या म्हणजे पाऊल टाकलेलं आहे. अशा लोकांच्या समोर, अशा साहित्यिकांच्या समोर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथे बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे वकील साहेब, आम्ही समोर बसण्यासाठी, तुमचं भाषण ऐकण्यासाठी, रेणुताईचं, आमच्या जावयाचं कौतुक पाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. पण तुम्ही इतकं कठीण काम दिलं की आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी बोलण्याचा योग आला, परंतु आपल्या सगळ्यांच्या समोर बोलताना निश्चित माझ्याजवळ शब्द नाही, परंतु मला जे ऐकायचंय त्याच्यासाठी मी वेळ राखून ठेवलेला आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि उरलेला जो वेळ आहे ते इतर मान्यवरांचं मला भाषण ऐकायचं आहे आणि मला त्याचा स्वाद घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी माझी आटोपतं भाषण घेतो आणि मला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि आपली जागा घेतो. धन्यवाद देशमुख साहेब. अगदी कमी शब्दामध्ये परंतु असे भाषेची चिंते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मी तुम्हाला उद्देशून कोई हालात नहीं समझता, कोई हालात नहीं समझता, कोई जज्बात नहीं समझता, ये तो अपने अपनी समझ की बात है. कोई कोरा कागज समझ जाता है, कोई पूरी किताब नहीं समझता. मला वाटतं तुमच्या कमी शब्दामध्ये बरंच काही समजून घेतलं. कुठल्याही ते काही बडा बर्गर का पेड़ खड़ा है और उसके नीचे छोटे छोटे पौधे, मला वाटतं साहित्यिक ही तसे असतात. आणि कबुतरे साहेब आणि तुमच्यासारखे माणसं त्या मोठ्या वडासारखे असतात. तुमची सदैव सावली वाढ या ठिकाणी होईल. यानंतर मी
संस्कारवादी इरजकर सर यांना विनंती करतो की वेळेचं भान ठेवून आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. इरजकर सर. ग्रामीण साहित्य चळवळ बुलढाणा याच्या वतीनं छोटेखानी कार्यक्रम जो आयोजित झाला, कालच सरांचा मला फोन आला वकील साहेबांचा 9:30 वाजताच. आता त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तसंच मलाही फोन आला की उद्या आपल्याला हा छोटेखानी एक प्रोग्राम घ्यायचा आहे आणि आपल्या बुलढाण्याचे जावई श्री जोशी सर आपल्या या शिणे क्षेत्रातले, त्यांनी हा एवढा मोठा पुरस्कार प्राप्त केला पूर्ण भारतात. तो खूप आनंदाचा क्षण आणि विशेष म्हणजे ते आपल्या बुलढाण्याचे जावई आहेत याचाही मला खूप आनंद झाला. आणि मी ताबडतोब त्यांना म्हटलं, मी आणि आमचे संस्कार भारतीचे श्री आवटी सर आणि आम्ही दोघंही या कार्यक्रमाला येतो आहोत. खरं सांगायचं म्हणजे इतका हा सुंदर सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आणि जी माणसं कलेच्या क्षेत्रात नाव कमवतात किंवा मोठी होतात त्यांचा आदरातिथ्य करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपला बुलढाणा जिल्ह्याचं आपल्या मंडळीचं कामच होतं आणि ते त्यांनी तातडीनं केलं. हे मला खूप आनंदाचा क्षण वाटला आणि त्यांनी देखील सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित झालात सगळेजण, त्याबद्दल मला फार आनंद वाटला. आता पंडित दादांनी सांगितलं की खरोखर मान्यवरांचं आपण ऐकायचं आहे, त्यामुळे मी माझी जागा घेतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. थँक्यू. सर्व विषयी दखल घेतली. त्यानंतर आवटी सर यांना मी विनंती करतो सरांनी सुद्धा परत गोष्ट शुभेच्छा पर आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. आवटी सर. उपस्थित सर्व मान्यवर ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतो आहोत, असे आमचे जावई श्रीपाद जोशी, रेणुताई आणि उपस्थित आपण सर्व, खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग जो आहे आदरणीय कस्तुरे साहेबांमुळे आला. पण त्यातल्या त्यात दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की मी शिक्षण विभागामध्ये काम करत असताना रेणुताईंचे जे वडील आहेत बबनरावजी महामुने, याच्या साहित्याचा परिचय मला फार जवळून झालेला होता. पण या साहित्याकडून हळूहळू ते सिनेसृष्टीकडे जातील आणि आपल्या मूल्य तिथपर्यंत नेऊन या महाराष्ट्रामध्ये पोहोचवतील असं कधी वाटलं नव्हतं. पण एक छोट्याशा मंचावर काम करणारी व्यक्ती ही किती मोठी छेद घेऊ शकते हे या माध्यमातून आज या ठिकाणी पाहिलं. मी माझ्या वतीनं, आमच्या सर्वांच्या वतीनं या दोघांनाही सुद्धा शुभेच्छा देतो की अशीच आपली ही जी भरारी आहे ही उत्तुंग जाऊ, अशाच प्रकारची यशस्शिखरं आपण कायम गाठत राहू, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिला आहे की जेव्हा भूक लागते तेव्हा विचार ऐकण्याची क्षमता माझी संपून जाते. वेळ झालेला आहे. हार्ट इज लॉंग अँड टाइम इज फ्लीटिंग. इट इज बेटर टू हॅव लोड अँड लोड दॅन नेव्हर टू हॅव लोड ॲट ऑल. बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात, परंतु बरीच सर्व मंडळी बोलणारी आहे आणि तिकडे स्वयंपाक तयार आहे. परंतु या ठिकाणी विचारपीठावर बसलेली मंडळी आणि ज्याचा सत्कार आपण केला त्यांचा एकदम महत्त्वाचा आहे. मंजुराजी जाधव यांना विनंती करतो, कृपया आपण वेळेचा अपव्यय टाळून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. मंजुराजी जाधव. माझे बंधू पळवभाऊ बनसोड यांनी ठेवलेल्या या प्रोग्राम म्हणजे सिने अभिनेता म्हणून ज्यांचा सत्कार आहे त्या क्षेत्रात आज आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जावई आणि सर्वांचे बुलढाणा जिल्ह्याचे जावई म्हणजे आमचे जावई आणि लेक यांचा सत्कार करण्यासाठी इथले मोठमोठे जे लोक आहेत ते आलेले आहेत. ॲडव्होकेट कुमार कस्तुरेजी आणि रमेश घेवंदे साहेब, अप्पर जिल्हाधिकारी गणेश तायडे मामा आमचे, सुरेश दादा खबुतरे आणि पंडित राव देशमुख, एवढे मोठमोठे व्यक्ती आहेत ते. आणि मला बोलायला लावले तर मी विशेष काही बोलणार नाही, पण अभिनयाविषयी बोलणार आहे. कारण की मीही 3 पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. काम केलेल्या कलाकाराला काम कसं करावं लागतं आणि मोठ्या कॅमेऱ्यासमोर
उभं राहण्याला पहिले तर हिंमत लागते आणि ते एवढे मोठं त्यांनी जर यश प्राप्त केले तर त्यांचं कौतुक म्हणजे मी खरंच मनाभावे त्यांचं कौतुक करते, लेकीचं आणि आमच्या लेकीचं आणि जावयाचं. आणि अभिनयात त्यांनी अशीच झेप घ्यावी. ते दादांनी इथं 2 ओळी लिहिलेल्याच आहेत. चल आता घे झेप तू उंच आकाशात मध्ये, येऊ दे 14 मिनिटचे बळ तुझ्या पंखामध्ये. बिलकुल दादांनी त्यांच्यासाठी जे 2 शब्द म्हटलेले आहेत ते खूप छान म्हटलेले आहेत. आमचे कडबाभाऊ बनसोड हे म्हणजे एकदम ह्या महाराष्ट्राचे कथाकार, एकदम गाजलेले कथाकार. आणि त्यांचे हे शब्द म्हणजे त्यांच्यासाठी खरंच मला अभिमानाची मलाही वाटतं की खरंच यांनी अशी झेप घ्यावी. आणि जीवन म्हणजे हा रंगमंचच आहे. जीवनच रंगमंच आहे. प्रत्येकानं आपली भूमिका पार पाडायची असते आणि त्यांनी आता पडद्यावरची भूमिका पार पाडली. आणि घरातले जीवन हेही अभिनयासारखंच असतं. जे सक्सेस आई-वडील म्हणजे मुलं घडवतात त्यांच्या आई-वडिलांना माझे खूप खूप धन्यवाद. म्हणजे त्यांनी असे सक्सेस मुलं घडवले. त्यांच्या आई-वडिलांचेही फार उपकार असतात. त्यांना घडवण्यामध्ये जे कष्ट लागतात त्या आई-वडिलांनाही माझा मनोभावे प्रणाम आहे आणि धन्यवाद मानते. जय हिंद, जय भीम. धन्यवाद ताई. आई आणि वडील मला वाटतं म्हणूनच आपण या ठिकाणी आठवण करून दिली. मी असं म्हणेल की 1 मदर इक्वल 100 टीचर. एक आई ही 100 शिक्षकाबरोबर असते आणि जी आई सक्षम असते मला वाटतं आई समोर बसते आहे आणि म्हणून रेणू त्यातून घडली. यानंतर मी विनंती करतो आमचे दाजी गणेशजी तायडे यांना, जे महाराष्ट्राचे ग्रंथालय संचालक आलेले आहेत आणि आजही त्यांच्या समाजसेवेचे जे आयाम आहेत हे अजून परिपूर्ण झालेले आहेत असं मी मानतो. गणेशजी तायडे. आजच्या नजरेत भरेल अशा कौतुक सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट कस्तुरे साहेब, आज ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय आपले जोशी साहेब आणि आमच्या ताई आलेले चिखलीवरून आदरणीय कस्तुरे साहेब, पवार साहेब, आमच्या मंजुताई भगिनी पंडितराव साहेब आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय झोंदे साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट रोठे साहेब आणि माननीय अशोकजी दाभाडे, त्याचबरोबर आमचे लांडे साहेब आणि सगळे मित्रपरिवार. खरं म्हणजे आज आमच्या पूर्वा बनसोडनी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भोंगा हा याला जो फिल्म फेस्टिवलचा जो अवॉर्ड मिळालेला आहे, या फिल्म फेस्टिवल अवॉर्डचा एक भोंगा आपल्या जिल्ह्यामध्ये वाजवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वा बनसोड जिथे उभे राहतात तिथे ते भोंगाच वाजवतात. भोंगा या अर्थानं आपण बासरी वाजवतो. बासरीचा आवाज मधुर असतो आणि ऐकावशी पण वाटते. परंतु भोंगा असा असतो की ज्याला ऐकायला येत नाही, जो बहिरा असतो त्याला सुद्धा भोंगा ऐकायला जातो. आणि म्हणून भोंग्याचा आवाज आपण जिल्ह्यामध्ये आज सर्वत्र पसरलेला आहे. आणि तुम्हाला सहकार्य करणारे आहेत नेतृत्वकार आदरणीय ते राजाभाऊ दवले साहेब. खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याचं कौतुक आपण केलं पाहिजे. मोठी मोठी माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. या भोंग्याच्या बद्दलचं डायरेक्टर साहेबांचं जे त्याच्यात एक मनोगत होतं की ती कथा जी आहे भोंग्याची ही 8-10 लोकांना दाखवली त्यांनी, प्रोड्युसर लोकांना 8-10 16-17 लोकांना त्यांना दाखवली कथा ती. परंतु त्यांना म्हणजे समाधानकारक असं त्यांना काही उत्तर काही ते मिळालं नाही. परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही आणि हिंमत सोडली नाही त्याच्यामुळे त्यांना आज फिल्म फेस्टिवलचा जो अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, खरोखर कौतुकास पात्र असे आहेत. आपण सैराट पाहिलेला आहे. सैराट गाजला पण खूप आणि अल्पावधीमध्ये खूप नावारूपाला आला. म्हणजे त्याच्या नावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आहे, एक वेगळ्या प्रकारची धमक आहे
वेगळ्या प्रकारचा एक आवाज आहे, असे सिनेमे आज आपल्यासमोर येत आहेत. त्याच्यामध्ये भोंगा आहे. मी या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि यापेक्षा अजून चांगले चित्रपट, चांगल्या लोकांवर फिल्म फेस्टिवल अवॉर्ड मिळणं काही सोपं नाही आहे. म्हणजे कोणालाही मिळते असं काही नाही. भरपूर सिनेमे दरवर्षी प्रदर्शित होतात, परंतु त्यांना सगळ्यांना मिळते असं नाही आहे. त्याच्या काही कसोट्या आहेत, त्याच्या काही गुणात्मक काही विवरण आहे किंवा गुणात्मक त्याचा अभ्यास आहे, समाजावर त्याचा परिणाम आहे. आणि भोंगा हा याला 66व्या फिल्म फेस्टिवल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. मी या सगळ्या टीमच्या या ठिकाणी कौतुक करतो आणि आपला भोंगा मी पूर्वापासून एक विनंती करेल की आपण एक दिवस असा ठरवूया की आपले सगळे दोस्त मित्र या टाकीजमध्ये एक चांगल्या पद्धतीने आपण त्याचं श्रवण मनन करूया. कारण आपल्या जिल्ह्याचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला तसं जर काही सोय उपलब्ध झाली तर परिवारासह आम्ही ते सगळं बघायला येऊ, मित्रांसोबत त्याच्यामध्ये येऊ, संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये येऊ आणि एक आपला माणूस काय आहे, आमच्या ताई काय करतात, दादा काय करतात, काय यांचं डिरेक्शन्स आहेत, या पद्धतीचं आपल्याला एक कल्पना होऊ शकेल. आणि या जिल्ह्यामध्ये तसं हा महाराष्ट्राला जिल्हा आहे, म्हणजे कोणत्याही क्षेत्राचा हा पुढे म्हणजे पण आपण शोधलं तर मिळू शकते. आदरणीय कबूतर साहेबांनी आपल्याला सांगितलं की आता जबाबदारी आपली आहे आणि त्यांनी पूर्ण तुमचा हात उचललेला आहे. म्हणजे साहित्य संमेलन असो, सिनेमा असो, अजून कोणता काढायचा असेल किंवा अजून काही असेल त्या साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तर आपल्याला कबूतर साहेब या ठिकाणी सहकार्य करतीलच. आणि म्हणून आपण अशा प्रकारचा सिनेमा आपण आपल्या टॉकीजमध्ये आपण सर्वांसमक्ष पाहूया असं आपण आयोजन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि भोंग्याच्या सगळ्या टीमला मी या ठिकाणी म्हणजे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद दाजी साहेब. श्रीपादसाठी मला वाटतं 2 ओळी या ठिकाणी मी असं उद्धृत करतो. जिंदगी ने कई सवाल बदल डाले, जिंदगी ने कई सवाल बदल डाले, वक्त ने मेरे हालात बदल डाले, मैं तो आज भी वही हूँ जो कल था, मैं तो आज भी वही हूँ जो कल था, बस मेरे लिए लोगों ने अपने ख्याल बदल डाले. यानंतर मी शुभेच्छापर बोलण्यास मातृत्व बुलढाणा जिल्ह्यातील आमच्या रेणुताईंच्या माध्यमातून सरदार जोशी साहेबांचा तुमचा आमचा स्नेह या ठिकाणी जोडून आला. या ठिकाणी ग्रामीण साहित्य चळवळीच्या माध्यमातून आमचे वडील सन्माननीय गोविंदराजे बनसोडे यांनी छोटे गाणी का होईना पण इथे तुम्ही आम्ही जे बसलेलो आहोत एका विचाराने भेटलेली माणसं. बाबासाहेब म्हणतात नेहमीच बळ हे संख्येवर असते, असं नाही, खडे बळ असते ते निश्चय समुच्चय आहे. तर त्या निश्चयाने भेटून उठलेली जिल्ह्यातली तुलामुलाची माणसं आहेत. तर जोशी साहेब तुमच्यासाठी हे सर्व लोक इथे एकत्र झाले आणि यांना एकत्र करणार तसे वरती फुलाची माळ दिसते, वरतून फुलं दिसतात, पण विचारता जो धागा आहे तो धागा म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळ आणि कविता बनसोडे. आलो इथं आल्याच्या नंतर हे जरी 50-100 लोक दिसत असले तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश भेटून देण्याची ताकद या लोकांमध्ये इथं आहे. अशा गोष्टी मग ते का आले तर हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा. आता ताडे सरांच्या वाक्यावर मी थोडा आक्षेप घेतो सर. हा मागासलेला जिल्हा आर्थिकदृष्ट्या असेल पण साहित्यिकदृष्ट्या, वास्तविकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या राष्ट्रमाता जिजाऊचा जिल्हा आहे. त्या मातीमध्ये एवढी ताकद आहे की ती संपूर्ण भारतवर्षाला, संपूर्ण जगाला झुकवू शकते. प्रत्येक क्षेत्रामध्ये इथली कलावंती, इतकी ताकद आपल्या मातीत आहे. तर या मातीतल्या लोकांच्या वतीने हा एक मातीतला कबड्डी प्लेयर, एक पैलवान माणूस तुमचा सत्कार घेतो. त्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं. आम्ही नसता आलो त्यांनी आम्हाला प्रश्न मारले असते. आणि जेवढे ते आतून वरतून तुम्हाला कडक दिसतं, नारळासारखं त्यांचं जीवन आहे. वरतून कडक आहे, बिलकुल एकदम सशक्त सदृढ, पण आतून तेवढीच आईचा ओलावा आहे, प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, वात्सल्य आहे. अशा माणसाच्या आग्रहास्तव हा योग या ठिकाणी घडून आला. आणि ही आमची संस्कृती आहे, परंपरा आहे. चांगल्याचं कौतुक करता आलं पाहिजे आणि वांगल्याला थांबवता आलं पाहिजे. कारण तेच परिवर्तनाचे विचार आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार खांद्यावर घेऊन तुम्ही आम्ही सर्वजण संपूर्ण आयुष्य त्यामध्ये झोपून देणारी ही चळवळीतली माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. अशा माणसांनी श्रीपाद जोशींचं कौतुक करावं याच्यावर प्रश्नार्थचिन्ह सर्व पाहिजे. पण आमचे संस्कार, आमची संस्कृती काय शिकवते, जिथं कला आहे तिथं नतमस्तक झालं पाहिजे, त्या कलेचा गौरव झाला पाहिजे. म्हणून परिवर्तनाच्या विचाराला पेटून उठलेली ही मंडळी तुमच्या कलेसाठी, तुमच्या नावाला बाजूला साडून तुमच्या कलेला सलाम करण्यासाठी कलागौरवानिमित्त माझ्या ताईचे
मिस्टर म्हणून तुम्ही आमचे जिजाजी झालेले आहात, तर आमच्या जावयाचं स्वागत केलं पाहिजे, आदरातिथ्य केला पाहिजे आणि तुम्ही आमच्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नवीन देशात अजरामर कराल ह्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. वेळेअभावी याच ठिकाणी थांबतो. जय जय. धन्यवाद माऊली. मला वाटतं 2 तास सहज कीर्तन करू शकतील एवढी ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे. मी यांच्या